व्हिडिओची सुरुवात करूया की ट्रेडिशनल वेब पेज म्हणजेच HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट वापरून बनवलेल्या वेबसाईटबद्दल आणि त्यांच्या संबंधित जे काही प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत ते काय आहेत. ट्रेडिशनल वेब पेजमध्ये आपण थेट HTML स्ट्रक्चर, CSS स्टायलिंग आणि जावास्क्रिप्ट लॉजिक एकत्र वापरतो. उदाहरणार्थ एखादा युजर लॉग इन आहे की नाही यावर आधारित UI बदलायचा असेल तर आपल्याला जावास्क्रिप्टमधून मॅन्युअली DOM अपडेट करावी लागते आणि इथेच आपली पहिली समस्या सुरू होते. पहिली समस्या आहे UI कंपोनेंट बेस नसतो. म्हणजेच UI ला छोटे छोटे रियुजेबल पार्ट्समध्ये तोडता येत नाही. प्रत्येक बटन, प्रत्येक सेक्शन वेगवेगळ्या प्रकारे हँडल करावा लागतो. दुसरी समस्या होते ती म्हणजे मोठे ॲप्लिकेशन्स मॅनेज करणं खूप कठीण होतं. जसं ॲप मोठं होत जातं तसतसं जावास्क्रिप्ट कोड गुंतागुंतीचा आणि समजायला अवघड होऊन बसतो. तिसरी मोठी अडचण आहे ती म्हणजे DOM अपडेट्स मॅन्युअली करावे लागतात. UI मध्ये थोडासा बदल करायचा असेल तरी इनर HTML, गेट्स एलिमेंट्स बाय ID अशा गोष्टी वापरून कोड लिहावा लागतो, ज्यामुळे बग्स येण्याची शक्यता वाढते. चौथी समस्या आहे कॉम्प्लेक्स UI स्टेट हँडल करणं अवघड होतं. युजर लॉग्ड इन आहे, डेटा लोड झाला आहे, एरर आहे, अशा वेगवेगळ्या स्टेट्स मॅनेज करणं ट्रेडिशनल अप्रोचमध्ये खूप त्रासदायक ठरतं. आणि शेवटची समस्या म्हणजे रियुजेबिलिटी नसते. एकदा लिहिलेला UI कोड दुसऱ्या ठिकाणी वापरणं कठीण होऊन बसतं, त्यामुळे वेळ आणि एफर्ट्स दोन्ही वाढतात. म्हणूनच या सर्व समस्यांमुळे मॉडर्न ॲप्लिकेशनसाठी रिॲक्ट सारखा कंपोनेंट बेस्ड फ्रेमवर्क वापरणं जास्त सोपं, स्केलेबल आणि एफिशियंट ठरतं.